कशा काय लावणार होय मी हो, काय सर. नाही बोला की. हॅपी बर्थडे मला नाही लावणार काय आहे असं कापा खावा आज सांगायचं आज म्हणजे हा, संदेश खावा. द्यायचा काही नवीन तुमचं खावा काय म्हणलं. होय आज वाढदिवसापासून काही नवीन त्यांचं काय असं काय नाही आठवड्या खेळ काय संकल्प काय असं काय नसतं कोण बोलला येणारं काम करत राहायचं बस. तुम्ही राजकीय लोक असता आमच्यासारख्या लोकांना वाढदिवसाला काहीतरी शुभेच्छा देऊन तुम्ही म्हणजे सांगू शकता आम्हाला की आता प्रेरित वगैरे हे सांगा मला मी राजकीय याच्यामध्ये नाही मी आता लेक्चर देत असतो अभ्यास चालू आहे ते कुठं आवाज येते परत ते येते की आवाज- अहो बोल्ड आहे ते हा, साहेब आज चालू करा करा की ना जरा. मी काय मी बोलतो मी राज ठाकरेच्या काय होते जमलेले विद्यार्थी गुरुजन वर्गांना नाही. मान द्यावा आणि मग काय असेल ती वाढदिवसाचा माणसं असतील असं एक मिनिट बोलतो काय बोला की जरा सारखं सारखं ए डोंट काय बोल तू अरे काय ते येते हिंदीत बोला. हिंदीत मराठीत आता राष्ट्रीय अध्यक्ष तुला व्हायचं साहेब बघा कोचिंग क्लासला आता ते राज ठाकरे म्हणून हिंदी अजिबात काय बोला नाही बोलायचं म्हणजे राज ठाकरे सांगितलं महाराष्ट्र बाहेर मराठी म्हणून तुम्ही कसं येतो ते दोघं काही सत्तेपासून लांबायचं हिंदी ही बोललं पाहिजे हिंदी राष्ट्रीय भाषा आहे एक देशाला एक भाषा गरजेचीच आहे पण 100% गरजेचं आहे आज तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेर गेल्यानंतर ही मराठीचा नेमका महाराष्ट्रापुरता ठीक आपण मराठी धरून मग बाकी राष्ट्रीय भाषा एक देशाला एक भाषा असणे गरजेची आहे कुठली ठेवायची सगळ्यात सोपी कुठली आहे हिंदी त्याच्यासाठी प्रयत्न चालू आहे मला लक्षात कुणाला गुजराती बोलणार आणि आपण तिथे गेल्यानंतर मग आपल्याच राज्यामध्ये एवढी विविधता म्हणजे कसं पाहिजे एक भाषा पाहिजे ना देशाला आपली इंग्लिश ही आपली राष्ट्रीय भाषा नाही मग कुठली दुसरी तमिळ मराठी सगळ्याला एकसंघ असणारी जास्त राज्य बोलणारी भाषा म्हणजे हिंदी आणि ही कंपल्सरी पाहिजेच सगळ्यात तुम्ही मराठीच आहे तमिळ संस्कृत तमिळ म्हणून त्याला अभिजात दर्जा भाषेला कधी मिळाला आपल्या 15 वर्ष आधी खालून आले सगळं तमिळ मग सगळ्या भाषा संस्कृतपासून बनले हिंदी 3000 वर्ष जुनं काय भाषा मराठी पुढे आपलं चाकू. Oh, yeah.